आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। राज ठाकरे यांच्याकडून पावसामुळे पुण्यातील निंबजनगरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी, सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्यात मनसे विधानसभेच्या 8 जागा लढणार, राज ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिलेत। यंदा हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल, राज ठाकरेंनी आदेश दिलाय की निवडणूक लढवणार। मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची माहिती। मनसेच्या साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत साईनाथ बाबर यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वरळी विधानसभेकडे लक्ष, वरळीतील नागरिकांशी राज ठाकरेंचा संवाद। वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी लढत होण्याची शक्यता आहे। वरळीकरांचे आमदार लोकांना भेटत नाहीत, 3 आमदार असूनही लोक आमच्याकडे प्रश्न घेऊन येतात, हे त्यांचं अपयश आहे। लोकांचे प्रश्न ऐकायला आम्ही उपलब्ध आहोत, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणं लोकशाहीला शोभत नाही, ममता बॅनर्जींच्या नीती आयोगातील बैठकीतील नाराजीवरून संजय राऊतांची ही प्रतिक्रिया आहे। मोदी सरकार आल्यावर शहांवरील खटले मागे घेतले, खोटं बोलू नका, राऊतांचा पियुष गोयल यांच्यावर निशाणा। गोयल यांच्यावर काय आरोप आहेत, बोलायला लावू नका, असाही इशारा। शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन काय सांगतं हे महत्त्वाचं आहे, शरद पवारांच्या संयुक्त बैठकीच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया। राज्यात आमचेही अनेक उमेदवार पडले, पण आम्ही जातीयवाद केला नाही, पराभव मान्य केला। पंकजा मुंडे यांनी जातीयवाद बंद करून गोरगरिबांना सोबत घेऊन चालावं, त्यांना शुभेच्छा असतील, मनोज जरांगेंचं हे वक्तव्य।